भाजपने नांदेड उत्तरमधून शिंदे गटाच्या आमदाराविरोधात विधानसभेची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या या भूमिकेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने माहितीचा धर्म पाळावा, व्यक्तिगत दुश्मनी कोणी काढू नये असं बालाजी कल्याणकर म्हणाले आहेत. वैयक्तिक दुश्मनी काढायची असल्यास मी देखील तयार आहे. आम्ही उठाव केल्यामुळे माहितीचे सरकार बनलं आहे. तसेच मी शांत आहे तोवर चांगलं, मात्र माझे विचार बदलले तर अवघड आहे अशी प्रतिक्रिया देत आमदार बालाजी कल्याणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता ठीक आहे, 2 महिन्यापासून जे काही बैठका वगैरे त्याची चालू, माझी पहिलीच बैठक झालेली आहे माझ्या उत्तर मतदारसंघातली आणि एवढी चांगली बैठक झाली. जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक आज या बैठकीला उपस्थित होते आणि मी सगळ्यांनी सूचना दिल्या, सगळ्यांनीच पक्ष वाढवावं, संघटन वाढवावं, सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि पक्षाच्या योजना काही आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी जे योजना आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या ते लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे हे सुद्धा सांगितलं. तसेच आमचे सीएम ऑफिसचे शिरसाट साहेब आणि दुसरे आमचे गाडे साहेब हे सुद्धा, शुभम, असे सर्वजण सीएम ऑफिसचे आहेत आणि ते सुद्धा कार्यकर्त्याला, पदाधिकारी त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. ठीक आहे, योजना जी जनतेच्या लोकांना, कार्यकर्त्याला योजना पूर्ण सांगितलेले आहे. आणि तसेच तुम्ही म्हणलं तसं खंत काही नाही. चल, महायुतीचं सरकार आहे. मी महाराष्ट्र राज्याचे मुख्य एकनाथभाई शिंदे साहेबांसोबत गाडीमध्ये होतो उठाव करताना, त्याला काहीच माहित नाही काय आहे काही नाही. जेव्हा उठाव करताना आम्ही 3 जण होतो, मुख्यमंत्री साहेब, मी आणि प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश सूर्ये. आम्ही तिघालाच माहिती आहे आमचं काय झालं काय नाही. आम्हाला माहित नव्हतं आम्ही कुठं चलो काही नाही, सुरतला चलो का गुवाहाटीला चलो हे काहीच माहित नव्हतं. त्यामुळे शिंदे साहेब चला म्हणले तर चला, आम्ही निघालो त्याच्यासोबत. म्हणजे आमचा काही हेतू नाही. त्याच्यामुळं एकच सांगायचं म्हणजे की बाबा महायुतीचं सरकार आहे. आज मी त्यांच्या संग उठाव केल्यामुळे आज महायुतीचं सरकार बनलेलं आहे हे त्यांनी जाण ठेवावी. कारण थांबा सांगतो मी, सगळं महायुतीचं सरकार बनलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांनी सगळे महायुतीचे सरकार, मला एक वाटतं किंवा समन्वय झाला पाहिजे दोन्ही महायुतीचा. याच्यात सगळे मोठे मोठे नेत्यांनी सुद्धा भाग घेतला पाहिजे. ठीक आहे, काय लढायचं, वैयक्तिक असेल दुश्मनी तर रस्त्यावरून लढायला मी तयार आहे. मात्र पक्षाचं संघटन आहे, त्याच्या पक्षाचं संघटन आहे, पक्षात येऊन लढायचं नाही. जर माझी वैयक्तिक दुश्मनी कोणाला काढायची असेल तर मी तयार आहे त्याच्याबद्दल, त्याची काहीच काळजी करू नका. मात्र हे पक्षाचं महायुतीचं सरकार आहे आणि त्या हिशोबाने राहावं. कारण पक्षाचे धोरण काय आहे, पक्षाचं संघटन काय आहे, जे त्याचं पक्षाचं काम करत आहे. सगळ्याला उमेदवारी मागायचा अधिकार आहे, सगळ्यांनी मागणी करावी. ठीक आहे, त्याला भेटलं तर आम्ही त्याचा प्रचार करू असं म्हणायला पाहिजे. नाही, बालाजी कल्याणकरने हे केलं नाही, ते केलं नाही. वैयक्तिक दुश्मनी कोणी काढू नये माझ्याबद्दल. माझी वैयक्तिक दुश्मनी असेल तर मी त्याच्या संग सक्षम तयार आहे लढायला, त्याची काळजी करू नका. आता मी सांगू शकत नाही काय आहे काय नाही. मी जेवढं शांत आहे तेवढं माझा विचार बदल आहे. मी खूप अवघड आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला माहिती आहे माझ्या हाताने जे होते चांगलं 100% करून दाखवतो. आणि आपला काही ते नशीब असेल आमदार व्हायचं, आपण नशिबानं आमदार झालेले आहे, नशिबानं नाही कामानंही आमदार झालेले आहे. नशीब तर लागतंय त्याला, नशिबाशिवाय काहीच नाही. मात्र तक्रार काही नाही याच्यात. इथल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्याने आमचं ठरलेलं आहे. फडणवीस साहेब सुद्धा होते त्यावेळेस, आमच्या तिघाचा विचार झालेला आहे. त्या हिशोबाने काम करत आहे. कोणावर टीका न करत. आमच्यावर टीका झाली, आरोप झाले, हे केलं ते केलं, रोड चांगले केले नाही. अरे भाई, आपल्या महायुतीचं सरकार आहे ना, महायुती सरकारामध्ये तुम्ही सांगा ना आपल्या महायुतीचं आहे, फलाना आहे. याच्यामध्ये द्वेष एकमेकाचा करण्यात काय मतलब नाही, त्या गोष्टीला करू नये माझी सगळ्यांना विनंती आहे. ठीक आहे, काय अडचण म्हणजे विचार पडले नसले तर गपची बसायचं, विचार मांडायचे नाही, त्यात काय विषय. मला ज्याचे विचार पडत नाही मी त्याला बोलत मी नाही, आणि जे विचार पडतात त्याला जीव लावतो, पण जीवापेक्षा पार लावतो. म्हणजे लोक शिवसैनिक आहेत, म्हणजे त्याच्या प्रेम करणारा माणूस आहे. मी एक सामान्य माणूस आहे. आज मी त्याच्यामुळे आमदार आहे, जनतेमुळे आमदार आहे. ठीक आहे, कोण काय केलं मागच्या इलेक्शनला तुम्हाला माहित आहे, कोण प्रचार केला, कोण काय केलं, कोण माझ्यावर टीका केली हे तुम्हाला माहिती. मी सांगत नाही. आणि मी सांगायला गेलो तर त्याचं माझ्याकडे आहे भरपूर. मी बी काही केलेलं, त्याने बी काही माझ्या संग केलेलं असेल खालीवरी. त्याच्यामुळे आज मी विरोधी पक्ष नेता त्यावेळेस बी झालेला आहे. मी त्या गोष्टी सांगत नाही, आम्हाला सांगायचे नाही. तुम्ही तुमचं चांगलं काम करा, तुम्ही तुमचा पक्ष वाढवा, आम्ही आमचा पक्ष वाढवतो. हे म्हणजे पक्ष वाढवायला कोणाला बंधन नाही. आता काय महायुतीचं सरकार असल्यामुळे सगळे समन्वय झाला पाहिजेत, सगळे अपप्रचार होऊ नये. आजचे महायुतीचे जर अपप्रचार करत असतील तर आम्हाला बी करता येते अपप्रचार. त्याच्यामुळे मी कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला सांगतो, शांत घ्यावा, करू द्या. जनता आपल्या सोबत आहे, जनता पाठीशी आहे.
मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबाचा मी एक शिलेदार आहे. जनता माझी आहे, जनता माझ्या पाठीशी आहे. मग त्याच्यामुळे मला घाबरायचं काम नाही. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. मी 100% जनतेचा सेवक आहे आणि भविष्यात मी सेवक राहणार आहे. कोणी किती येऊ द्या, काही अडचण नाही. ठरलेलं आहे आमचं, जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे. कोणाच ठरलेलं आहे? मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबात ठरलेलं आहे. त्याच्यामुळे अजिबात कोणी काळजी करू नका आणि कोणीच काळजी करू नका. यानं आला, त्यानं परेश केला, यानं असं झाला, काहीच नाही साहेब. परेश करताना आम्हाला सगळे विचारून गेलेले आहेत. बाबा सगळं झालेलं आहे ते ठीक आहे. काय कोणी माझे आमचे पक्षाचे असतील त्याने बी शांतपणा घ्यावं. ते तर माझ्या पहिलेपासून लढत आहेत माझ्या संघ विरोधात. ते आता काय लढणारच आहेत, वरच्या इलेक्शनला बी लढणार आहेत. त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. त्याला बी आपण सांभाळून घेऊ, बोलून घेऊ. काय चुका चुकल्यास आम्ही माफी मागू, त्याची चलत राहते. हे पक्ष आहे, पक्ष वाढवायचं काम करायचं आपल्याला. पक्ष संघटन मोठं करायचं आपल्याला. जास्त लोक वरचे नेतृत्व जे आहे त्यांच्या पाठीशी ते आमदार होईल. त्याची काय काळजी करू नका तुम्ही. कोणाचं नाव घेणार नाही मी, माझा काही विषय नाही आणि माझा का ते का दुश्मन नाही. ते माझा दोस्त आहे. त्याने मला विरोधी पक्ष नेते केलेले तुम्हाला माहित आहे. खटाटोपं करून सगळं करून असं नाही. तुम्हाला आता मी सांगत नाही मधल्या गोष्टी. सगळं मी जेव्हा टाइम आला तेव्हा सांगतो काय आहे ते. माझ्या ओपन करायचं नाही मला कोणाला. मला शांततेत आपल्याला समन्वय साधायचा. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी जेव्हा टाइम आला तेव्हा मी ते पुरावे दाखील. मग ती अडचण येऊ नये. बाबा शांत घ्या, बसा, हे करा. कारण मी बी काही असा आचा पेचा नाही. मी बी आमदार आहे या भागाचा. लोकांची सेवा करतो, 24 तास सेवा करतो. जनता माझ्या पाठीशी आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, तुम्ही जर शांत बसला नाही तर तुमचा वापर करेल. ते विषय जाऊ द्या. ते सगळं टाइम आला तेव्हा दाखवतो. तुम्ही चिंता करू नका. आम्हाला महायुतीचं सरकार आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्याला घेऊन चालायचं. मी या भागाचा आमदार आहे, लोकांचा सेवक आहे, त्याचा बी सेवक आहे. ठीक आहे, त्याने काय म्हणत असतील ते सोडून द्या. ते माझे दोस्त आहेत. मी काय त्याचं कोणाचं नाव घेत नाही. मी आतापर्यंत मला खूप मीडियावाले या मला बाईट द्या, हे द्या, ते द्या. मी बोललो मला बाईट द्यायची नाही. मला सगळ्याला विनंती कर. मी सेवक आहे, मला बाईटच देता येत नाही. म्हणलो मला कशी बाईट द्यायची तेच माहिती आहे. मला काम करायचं माहिती आहे, लोकांची सेवा करायचं माहिती आहे, लोकांचा विकास करायचं माहिती आहे. आज मला सांगा नांदेड उत्तर मतदारसंघात एवढा विकास झालाय साहेब. तुम्हीच बोला ना, केव्हा झालं का 50 वर्षामध्ये विकास? आज सगळे आम्ही कोणावर टीका करत नाही. माझं झाला की नाही, माझ्याकडून काही ना काही झालं असेल, ठीक आहे, थोडं भाव राहिला असेल. येणाऱ्या काळात 5 वर्षात आपल्याला चांगलं काम करून दाखवायचं. मागच्या 5 वर्षात किती केलं याच्यापेक्षा आपण किती चांगलं काम करून दाखवतो, त्या हिशोबाने आपल्याला काम करायचं. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पत्रकार बंधूंना सांगतो की बा कोणाच्याही बातम्या लावू नका. कारण हे आला ते आला, येऊ द्या, कोणी आलं तर आपला पक्ष वाढवला ना. यात काय मला सांगा की सीएम साहेबांनी ठरलेलं आहे, फडणवीस साहेबांनी ठरलेलं आहे. यायला कोणालाच काय माहित नाही काय ठरलंय काय नाही. आमच्या तिघाला माहित आहे. मी आता सांगू शकत नाही मधल्या गोष्टी, काही नाही. बरं ठीक आहे, ज्याला तुम्ही मागा, तुमची मागणी आहे, सगळ्याला अधिकार आहे मागायचा, मागा ना, काय हरकत नाही. तुम्हाला भेटलं तुमचा प्रचार करू. आम्ही लोकसभेला केलं नाही काय? आज लोकसभेला मला सांगा 65,000ची लीड भेटली प्रतापराव चिखलीकर साहेबाला. आम्ही पक्ष हे केलं का, म्हणजे प्रचार केला नाही का? प्रचार मन लावून केला. त्याला माहित आहे, देवाला तर माहित असेल, त्याला माहित नसेल तर असं काय? आम्ही मन लावून प्रचार केलेला आहे. अरे भाई मला सांगा, असं नाही आज त्यालाही लीड कमी नाही. 65,000ची लीड आहे. आज कमी आहे काय? आपलं मतदान कमी नाही साहेब. मला 62 भेटले, त्याला 65 भेटलं. मागच्या वेळेस चिखलीकर साहेबाला 62 भेटलं होतं. यावेळेस वाढलं की नाही मतदान? म्हणजे मतदान कमी नाही. तुम्ही अजिबात ह्याच्यापेक्षा आता आपल्याला मतदान जास्त 1 लाख मतदान घेऊन दाखवायचे. 100% घेऊन दाखवतात. चिंता करू नका.